त्रैक्य देवाच्या नावात मी आपणास सर्वांस नम्र अभिवादन करते। वर्नर मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्च आजच्या भक्तीसाठी सर्वांना आमंत्रित करीत आहे आणि जे सर्व उपस्थित आहेत ऑनलाईन आणि आपापल्या घरामध्ये त्या सर्वांना प्रभू विशेषतेने आशीर्वादित करो। आज वर्षातील 52वा रविवार असून ख्रिस्त जन्मानंतरचा प्रथम रविवार आहे आणि आपण आज उपकार स्तुती रविवार साजरा करीत आहोत। प्रभूचं वचन स्तोत्रकार 33व्या अध्यायात म्हणतो, अहो नीतिमानांनो परमेश्वराचा जय जयकार करा, सरळ माणसांना स्तुतिगान शोभते। वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा, दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान करा, त्याच्यापुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा। यावेळेला आपण प्रभू परमेश्वराचं गौरव गीत गाऊन करणार आहोत। उपासना संगीत गीत क्रमांक 113, नाम येशूचे आवडे ते भय वारीते। हे गीत गाण्याकरिता मंडळी कृपा करून उभी राहील। उपासना संगीत गीत क्रमांक 113। मंडळी कृपा करून उभी राहील। Yeah.
प्रेषितांचा मतांगीकार म्हणून त्रैक्य देवावरील आपला विश्वास आपण जगजाहीर करूया. आपण आरंभ करू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईस पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्या दिवशी मी विश्वास धरते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते. आमेन. मंडळी कृपया स्थानापन्न होईल. आपण आपली अंतःकरणे यावेळेला प्रार्थनेमध्ये एकवटणार आहोत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या नादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, परत एकदा या सुंदर सकाळच्या समयी तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये तुझे सर्व भक्त आलेले आहेत, तुझी उपासना करीत आहेत. खरेपणाने आणि सत्याने प्रभू परमेश्वरा, आत्म्याने तुझ्या समोर तुझे भक्त लीन झालेले आहेत. आमची पूर्ण खात्री आहे प्रभू, आज तुझी कृपादृष्टी तुझ्या विश्वासणाऱ्यांवरती आहे. आमच्या मंडळीलाच केवळ नव्हे, परंतु जगभरातील सर्व मंडळांना तू विशेषत्वाने आशीर्वादित कर. आणि जो गुडघा आज तुझ्यासमोर टेकला गेलेला आहे, प्रत्येकाची प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचव. हे प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो की तू आम्हाला ही संधी दिलीस की आम्ही हा वर्षातील शेवटचा रविवार पाहावा. ह्या रविवारी आम्ही ते सर्व स्मरावं जे मागच्या वर्षामध्ये घडलेलं आहे. जरी यामध्ये अनेक चढउतार होते, अनेक दुःखद घटना होत्या, अनेक क्लेश, अश्रू, मृत्यू होते, तरी देखील प्रभू तुझं वचन आहे की माझी कृपा तुला पुरे आहे. आणि ही कृपा या वर्षामध्ये तू आम्हाला पुरवलीस. आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू की येथून पुढच्या दिवसांमध्ये आम्हातील प्रत्येकास समवेत तू हो. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही मेथडिस्ट चर्च इन इंडिया यासाठी प्रार्थना करतो. हे मंदिर, ही मंडळी तुझ्याद्वारे या जगामध्ये आहे. प्रत्येक अधिकारी, प्रत्येक बिशप, आमची सर्व कार्यकारिणी मंडळ आणि प्रभू परमेश्वर जनरल कॉन्फरन्सचा प्रत्येक सदस्य, प्रत्येकाला आशीर्वादित कर. आमच्या मुंबई रिजनल कॉन्फरन्समध्ये तू आहेस, आम्ही तुझी स्तुती करतो. विनंती आहे बिशप अनिल कुमार सर्वंट, जे आमचे बिशप आहेत, DS साहेब, रेव्हरंड टेनिसन पीटर, त्याचप्रकारे आमची मंडळी, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बापा आणि आमच्याद्वारे आपलं गौरव करून घे. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू की पास्टरेट कमिटी, पास्टरेट कॉन्फरन्स यांच्याद्वारे तू आपलं कार्य करून घेत आहेस. विशेषतः या दिवसांमध्ये त्यांना अधिक आणि अधिक परिश्रम करावे लागले आणि त्यांनी सर्व गोष्टींना धैर्याने तोंड देत येथपर्यंत मंडळीच्या आध्यात्मिक लाभाकरिता सर्व गोष्टींची पूर्तता करण्याची कसोशीने त्यांनी नेटाने प्रयत्न करून येथपर्यंत सर्वांना आणलेला आहे. विनंती आहे प्रभू, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. यावेळेला आम्ही प्रार्थना करीत आहोत म्युझिक टीम आणि टेक्निकल टीमसाठी. अविरात्र कष्ट करीत आहेत, श्रम घेत आहेत, धावपळ करीत आहेत याकरिता की तुझं वचन, तुझी गीतं, तुझी आराधना लोकांपर्यंत, तुझ्या विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचावी. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू की तू गीताच्या द्वारे तुझं जे गौरव झालं, जवळजवळ 3000 लोक यामध्ये सहभागी झाले. प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रेरणेने आणि तुझ्या प्रती जी उत्सुकता लोकांना आहे, तुझ्या विश्वासणाऱ्यांना आहे, त्याद्वारे हे झालेलं आहे.
आणि प्रभू म्हणूनच म्युझिकल टीम आणि टेक्निकल टीम यांच्याद्वारे इतक्या लोकांपर्यंत पोहोचता आलेलं आहे. आणि प्रभू तुझ्या उपासना भक्ती जवळजवळ 1,500 लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. प्रभू ही तुझी कृपा आहे. जरी आम्हाला असं वाटत असलं की आम्ही केवळ मोजके लोक पवित्र भक्ती मंदिरात आहोत, परंतु प्रभू आत्म्याने प्रार्थनेने तुझ्या वचनामध्ये कितीतरी लोक एक आहेत. तर याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. कोणत्याही प्रकारे या महामारीच्या दिवसामध्ये आम्हाला तू बाजूला केलेलं नाहीस, आम्हाला विभक्त केलेलं नाहीस, आम्हाला कोणत्याही प्रकारे प्रभू असं भासू दिलेलं नाहीस की आम्ही एकटे आहोत, परंतु तू आमच्या समवेत आहेस. आमची मंडळी, आमचे विश्वासणारे आणि ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी होणारे सर्व प्रभू परमेश्वर आम्ही एक आहोत. यावेळेला आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू परमेश्वरा त्या सर्व मिशनरीज करिता जे या काळामध्ये देखील वचनाची सेवा करीत आहेत, सर्व ऑर्गनायझेशन्स करिता जे पवित्र वचनांचं वितरण करीत आहेत, बायबल सोसायटीसारखे, गिडियन्ससारखे संस्था, प्रभू त्यांच्याद्वारे तू आपलं गौरव करून घे. आज प्रभू परमेश्वरा आम्ही ज्या वेळेला परत एकदा स्वतःकडे पाहतो, त्यावेळेला आमच्या अंतःकरणातील सर्व विचार बाजूला करून कळत न कळत झालेल्या पापांची क्षमा करून तू आमचा स्वीकार कर. आमच्या कुटुंबांना आम्ही तुझ्या समोरून चालतो. काही आजारी आहेत, काही हवालदिल झालेले आहेत, काही आर्थिक चणचण ज्यांना भासत आहे असेही लोक आहेत, ज्यांची नोकरी गेलेली आहेत असे देखील लोक आहेत. प्रभू आम्ही त्यांच्याबद्दल कळकळ व्यक्त करीत आहोत आणि तुझ्याजवळ प्रार्थना करीत आहोत की या मंडळीच्या द्वारे जो काही हातभार लावला गेला तो पुरेसा नव्हता हे आम्हाला माहिती आहे, परंतु जेव्हा तू आहेस त्यावेळेला सर्व गरजांची पूर्तता होईल असा आमचा दृढ विश्वास आहे. प्रभू आमच्या ऑर्गनायझेशन्समध्ये काल संडे स्कूलने जो कार्यक्रम प्रस्तुत केला त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व संडे स्कूल शिक्षकांबरोबर, सुप्रिटेंडंटबरोबर तू आहेस आणि प्रभू परमेश्वरा त्यांनी जे श्रम घेतले त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो. लेकरांच्याद्वारे तू गौरवला गेलास आणि त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता त्यांचे कुटुंबीय आणि संडे स्कूल टीचर्स यांनी जे श्रम घेतले त्याबद्दल आम्ही तुझा गौरव करतो. WCS, MYF, मेथडिस्ट मेन आपापल्या कार्यक्रमाच्या तयारीत आहेत. त्यांना केवळ तुझं गौरव करायचं आहे. लागणारं सर्व सहाय्य प्रत्येकाला पुरव आणि कोणतीही टेक्निकल अडचण न येता सर्व कार्यक्रम तुझ्या मंडळीपर्यंत पोहोचावेत असं दयेने कृपेने होऊ देत. हे प्रभू आम्ही परत एकदा आमचा भारत, आमचा महाराष्ट्र तुझ्या समोरून चावतो आणि विनंती करतो प्रभू की या राष्ट्रामध्ये जसं स्वर्गामध्ये तुझं राज्य आहे तसंच या जगतामध्ये आमच्या भारतामध्येही तुझं राज्य असू देत. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम चालू देत. हे प्रभू परमेश्वरा जे सर्व उपाय योजना होत आहेत, कोविड-19 वॉरियर्स जे आहेत प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आरोग्यदानाची सेवा तुझ्याकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि अनेक आमच्या चर्चचे लोक देखील या सेवेत आहेत. विनंती आहे प्रभू की त्यांचं संरक्षण, त्यांचं आरोग्य तुझ्या हातामध्ये आहे आणि प्रभू त्यांना लागणाऱ्या सर्व गरजांचा पुरवठा तू कर. आणि या काळामध्ये प्रत्येकाला तू आरोग्याचं दानच केवळ नव्हे परंतु जे आजारी आहेत त्यांना देखील प्रभू तू आरोग्याचं दान दे. प्रभू परमेश्वरा खूप खूप मागायचं आहे आणि तू त्यापेक्षा अधिक पुरवतोस. आम्ही तुझी स्तुती करतो. विनंती आहे प्रभू येथून पुढच्या भक्तीमध्ये आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. आम्हा प्रत्येकाला तू चालव आणि ही भक्ती आम्हासाठी अत्यंत आशीर्वादाची, आध्यात्मिक लाभाची अशी ठरवू देत. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणात सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणात आम्हास सोड
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेला आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि आळीपाळीचा शास्त्रपाठ आपण यावेळेला वाचणार आहोत. आळीपाळीचा शास्त्रपाठ 52वा रविवार. आपण संस्कार व विद्याने निवडक शास्त्रपाठ यामधनं हा शास्त्रपाठ आळीपाळीने वाचणार आहोत. 52वा रविवार. पान क्रमांक 122. पृथ्वीवरील व तीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्याने सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या गिरीवर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आणि मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो धार्मिक ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले हेच लोक होत. आहो वेशींनो, उन्नत व्हा. पुरातन द्वारांनो, उंच व्हा. म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. आहो वेशींनो, उन्नत व्हा. पुरातन द्वारांनो, उंच व्हा. म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. मंडळी कृपा करून स्थानापन्न होईल. जुना करार यामधनं आपण शास्त्रपाठ ऐकणार आहोत. यशाया संदेष्टाचं पुस्तक याचा 61वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचने आपण ऐकणार आहोत. यशाया संदेष्टाचं पुस्तक 61वा अध्याय 1 ते 7 ही वचने. एक ते 7 ही वचने आपण ऐकत आहोत. यशाया 61 1 ते 7. यशायाचा 61वा अध्याय वचने आहेत 1 ते 7. सियोनेच्या उद्धाराचे शुभवृत्त. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयजनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदीवानास बदमोचन विधित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विधित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. सियोनातील शोकग्रस्तात राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे. त्यास शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लाविलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे.
ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांची वेळची खिंडारे भरून काढतील, उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवितील. परके उभे राहून तुमचे कळप चारितील, परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील. तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल. लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हास प्राप्त झाल्याचा अभिमान वाहाल. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भोगानेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्या सार्वकालिक आनंद प्राप्त होईल. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आपण यावेळेला विशेष प्रार्थना करणार आहोत आणि या विशेष प्रार्थनांमध्ये काही महत्त्वाचे विषय आहेत. एक विषय हा आहे की आपल्या मंडळीमध्ये काही लोक आजाराशी झुंज देत आहेत आणि त्यांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे. ब्रदर नंदकुमार त्रिभुवन यांनी विनंती केलेली आहे की त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना केली जावी. त्याचप्रकारे ऑनलाईन देखील जे आपली भक्ती अटेंड करीत आहेत त्यातील काही लोकांनी प्रार्थनेची विनंती केलेली आहे. जरी ते आपल्याला मेसेजेस म्हणजे ऑनलाईन मेसेजेस पाठवत नाहीत, परंतु त्यांचे फोन येतात आणि त्यांना प्रार्थनेची गरज आहे. आपल्या मंडळीच्याद्वारे आपण त्यांनाही प्रार्थनेमध्ये उंचावणार आहोत. त्याचप्रकारे 31 तारखेची भक्ती आहे, 1 तारखेची भक्ती आहे आणि त्याचप्रकारे आपले कार्यक्रम ऑर्गनायझेशन्सचे चालू आहेत आणि त्यांना टेक्निकली सगळी मदत मिळावी, लोकांनी त्यामध्ये भाग घ्यावा याकरिता देखील आपल्याला प्रार्थना करावयाच्या आहेतच. तसेच आम्ही प्रभूची स्तुतीही करणार आहोत की कॅलेंडरचं काम प्रभूच्या कृपेने पूर्ण झालेलं आहे. बरेचदा असं होतं की आपल्याला सर्व गोष्टी एकत्रित करायला त्रास होतो, परंतु मिस्टर मिका जगताप आणि मिस्टर मधुकर जगताप या उभयतांनी दोघांनी खूप प्रयत्न केले आणि आपलं कॅलेंडर तयार झालेलं आहे. ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत त्यांची नावे यावेळेला मी आपणासमोर वाचून दाखवते. त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. 22 तारीख प्रितेश पी रावडे, वीरेंद्र सवर्देकर, एंजेलिना ई रॉबिन. 23 तारीख शायनी एस देठे, साधना लोंढे, रूथ एस हिवाळे. 24 तारीख नताली ए डोंगरदिवे. 25 तारीख विश्वास आर जगताप, शारदा जे अडाव, नोएल फर्नांडिस, करुणा अल्हाट. 26 तारीख प्रशांत एस दिवेकर, रंजना रॉबिन, एंजेला पी तोरणे, तारा डब्ल्यू काळपुंड, उज्ज्वला पी मकासरे. 27 तारीख सुलभा एन त्रिभुवन, संजय पवार. ज्यांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत आणि त्यांची नावे येण्याप्रमाणे 21 तारखेला मिस्टर लाझरस व मिसेस कोमल मिरपकार. 22 तारीख मिस्टर जॉन व मिसेस एस्थर अनप्पा. 27 तारीख मिस्टर मिलन व मिसेस शार्लेट विंगेट. 27 तारीख मिस्टर लाझरस व मिसेस विद्या रामटेके. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या अनादी अनंत महान प्रभू परमेश्वरा, यावेळेला आम्ही परत एकदा तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये येऊन आमच्या उपकार स्तुतीच्या प्रार्थना तुझ्यासमोर सादर करीत आहोत. त्याचप्रकारे ज्यांनी आरोग्यदानासाठी विशेष प्रार्थनेची मागणी केलेली आहे आम्ही त्यांना देखील तुझ्या दयासनासमोर उंचावत आहोत. यावेळेला प्रभू विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करीत आहोत. कोविड-19 या आजारातून जे सध्या जात आहेत त्यांच्याकरिता पूर्ण आरोग्याचं दान दयनीय कृपेने त्यांना तू देऊ कर. विनंती आहे प्रभू, प्रत्येक व्यक्तीला
प्रत्येक नागरिकाला, जगभरातील प्रत्येक व्यक्तीला ही जी नवीन कोविड-19ची स्ट्रेन आलेली आहे त्यापासून तू वाचव. आणि प्रभू, मानवी बुद्धी जेथे खुंटीत होते, आमचे विचार जेथे स्थगित होतात, तेथे तुझे विचार आमच्या कितीतरी पुढे गेलेले असतात. तुझ्या योजना प्रभू परमेश्वरा आमच्या कल्पनांच्या पलीकडच्या आहेत. म्हणून आमची विनंती आहे की हे जे संकट पूर्ण जगतावरती आलेलं आहे ते तू घालवून दे प्रभू. त्याला तू दूर कर. महामारीतून प्रत्येकाला वाचव. आणि तुझं जे महत्त्व, तुझं जे स्थान आहे, जे तू ग्रहण केलेलं आहेस, त्याकडे आम्ही दृष्टी लावतो. आणि म्हणून प्रभू तुझी कृपादृष्टी होऊ देत. यावेळेला आम्ही प्रार्थना करीत आहोत आमच्या मंडळीतील त्या आजारी व्यक्तींकरिता, त्या ज्यांना आपलं काम गमवावं लागलेलं आहे, ज्यांना आर्थिक चणचण भासत आहे आणि जे तुला आळवत आहेत त्यांच्याकरिता प्रभू विनंती आहे, दयेने कृपेने त्यांच्या अडीअडचणी पहा प्रभू. सर्व गोष्टी तुझ्या हातात आहेत. या विश्वासाने आम्ही विनंती करतो प्रभू, प्रत्येकाबरोबर तू हो. यावेळेला प्रभू परमेश्वरा, ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत ते आहेत ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केलेले आहेत. होय प्रभू परमेश्वरा, या सुंदर आठवड्यामध्ये त्यांच्यासाठी हे वाढदिवस अत्यंत आनंदाचे असे निश्चित ठरलेले आहेत. येथून पुढेही त्यांच्या समवेत हो. त्यांना दीर्घायुष्य दे, शक्ती, सामर्थ्य, आरोग्य दे आणि त्यांच्याकडून तू गौरविला जा. जे तरुण आहेत त्यांच्या तारुण्याच्या दिवसामध्ये त्यांनी तुला स्मरावं असं होऊ देत. जे लहान आहेत त्यांची वाढ तुझ्या दयेत, कृपेत, ज्ञानात होत जाऊ देत. जे वृद्ध आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, विनंती आहे प्रभू परमेश्वरा त्यांच्या गरजांची पूर्तता तू कर आणि विशेष प्रकारे आरोग्य त्यांना तू दे. ज्यांनी आपले लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत प्रभू परमेश्वरा, आम्ही त्यांच्याबद्दलही तुझी स्तुती करतो. त्यांना तू एकत्रित आणलंस, त्यांनी करार केला, त्यांनी तुला स्मरून एकमेकांना वचने दिली आणि आजपर्यंत आपलं कुटुंब यामध्ये ते रममान आहेत, आपल्या घरगृहस्थीला चालवित आहेत. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या मार्गदर्शनात, तुझ्या पवित्र आत्म्याच्या त्यांच्यावरती पाखर आहे आणि त्या मार्गदर्शनात ते चालत आहेत. म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. त्यांचा जो संसार आहे, त्यांची जी लेकरं आहेत, त्यांची जी नातेवाईकं आहेत, प्रत्येकास समवेत तू हो. आणि प्रभू विनंती आहे की ही कुटुंब व्यवस्था जी तू निर्माण केलीस ती विशेषत्वाने तू आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वजण परत एकदा स्वतःला तुझ्या हाती सोपवून देतो आणि ही प्रार्थना धन्यतारक येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन. यावेळेला आपण स्तुती आराधना करणार आहोत आणि स्तुती आराधना झाल्यानंतर शुभवर्तमान वाचन होईल. लूककृत शुभवर्तमान 4 अध्याय 17 ते 21 ही वचने. जे वाचणार आहेत त्यांनी कृपया तयार असावे. आपण प्रथमतः स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत, त्यानंतर आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत. लूककृत शुभवर्तमान 4 अध्याय 17 ते 21 ही वचने.
हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार। तेरी आराधना है मधुर गीत, जीवन से मेरे तू महिमा पाए। एक ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन देने, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं।
तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। प्रभूच्या नावाला धन्यवाद या सुंदर मधुर गीतांबद्दल। खरोखर आराधनेसाठी प्रभूचं वचन ऐकण्यासाठी आपलं मन यावेळेला सिद्ध झालेलं आहे। आपण शुभवर्तमान वाचन पहिल्यांदा ऐकणार आहोत। लुकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय। प्रभूने आज आपल्याला हे वचन दिलेलं आहे। 4था अध्याय 17 ते 21 ही वचने। लुकृत शुभवर्तमान 4था अध्याय 17 ते 21। लुकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 17 ते 21 वचनांकडे आपण आपलं लक्ष लावूया। तेव्हा यशाया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला। त्याने तो उलगडून जे स्थळ काढिले त्यात असे लिहिले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला। त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी। ठेचले जात आहेत त्यास सोडवून पाठवावे। परमेश्वराच्या प्रासादाची वर्षाची घोषणा करावी। मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याचवर खेळली। मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे। प्रभू परमेश्वर वाचलेली वचनं आपल्यासाठी आशीर्वादित कर। प्रभूच्या नावाला धन्यवाद। यावेळेला आपण प्रभूच्या वचनाकडे वळणार आहोत आणि याचा संदेश आपल्यासाठी पास्टर स्वप्नील निर्मळ घेऊन येत आहेत आणि या संदेशाकडे आपण लक्ष देणारच आहोत। त्यानंतर आपल्यासाठी ज्या सूचना आहेत त्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत आणि मिस्टर राजन कॅम्बल आपल्याला उपदेशानंतर प्रभूच्या वचनानंतर आपल्या मंडळीच्या कार्याबद्दल निश्चितपणे सिद्ध करतील किंवा आपल्याला इन्फॉर्म करतील। बाळक साहेब। प्रभूच्या नावामध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये सर्वांना अभिवादन करतो। या सुंदरच्या संधीसाठी परमेश्वराने मला पुन्हा एकदा तुमच्या समक्ष उभा केला आणि त्याच्या वचनाद्वारे सेवा करण्याची संधी दिली। खरोखरच मी परमेश्वराचे धन्यवाद करतो।
त्याच प्रकारे आपल्या पाळक मॅडम यांचे देखील मी धन्यवाद करतो. त्यांनी मला पुन्हा ही संधी दिली तुमच्यामध्ये उभा राहण्याची आणि वचन सांगण्याची. आपण आजचा जो अध्याय वाचला यशायाचा 61वा अध्याय 1 ते 7 आणि विशेष रीतीने जर आपण आज बघितलं, आपण आज वर्षाच्या शेवटच्या रविवारामध्ये आहोत. ह्याच्यानंतर 2021 मध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि पहिला रविवार साजरा करणार आहोत. आणि जर आपण भारताची, आपल्या देशाची आपण जर मार्च 21 पासून जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आपला देश कशा प्रकारे जात आहे, कशा परिस्थितीतून जात आहे. आणि ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये विशेष रीतीने ह्या महामारीच्या समयामध्ये आपण बघत आहोत की कशा प्रकारे आपला देश जात आहे. परंतु आपला देशच नव्हे, परंतु सर्व जग कसं सफर करत आहे, कशा त्रासातून जात आहे आपण बघत आहोत. आणि माझा विश्वास आहे की ज्यावेळेस आपण 2021 मध्ये प्रवेश करू, आपण पूर्ण विश्वासाने प्रवेश करूया की परमेश्वर जी महामारीमधून आपण जात आहे ती महामारी संपून आम्हाला एक नवीन वर्षामध्ये ज्या प्रकारे 2021 होईल, 2000 बंद होऊन 2021 कॅलेंडर जेव्हा आपण घरामध्ये लावू, त्याच प्रकारे आमच्या देशाची परिस्थिती, आमच्या जगाची परिस्थिती, जे जग परमेश्वराने निर्माण केलं आहे, ज्यावेळेस आपण उत्पत्तीमध्ये बघतो त्यांनी सुंदरसं जग निर्माण केलं आहे, त्या सुंदरशा जगामध्ये त्याच्या आशीर्वादाने आणि या सर्व महामारी संपून आम्ही प्रवेश करणार आहोत. ह्या प्रकारे आम्ही विश्वास करून आपण प्रवेश करूया. जर ह्याचा 61वा अध्याय बघितला, ह्या ठिकाणी जो यशाया संदेश आहे तो त्याच्याद्वारे परमेश्वर जे इस्रायली लोक आहेत, जेरुसलेमचे लोक आहेत, त्यांच्यासाठी आशेचं वचन लिहित आहे. ज्यावेळेस आपण बघतो ह्या वचनामध्ये जर आपण बघितलं त्या ठिकाणी जो यशाया आहे, जो आयझाया आहे, तो आशेचं वचन परमेश्वर त्याच्याद्वारे जेरुसलेमच्या आणि इस्रायली लोकांना साठी देत आहे. कारण की ज्यावेळेस आपण बघतो ह्या ठिकाणी त्यांचं जीवन जर आपण बघितलं, जर आपण ह्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली, त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की हे लोक जे हे सर्व लोक आहे, इस्रायली आणि जेरुसलेमचे लोक आहेत, ते कैदी होते, बंदीवासात होते. त्यांचं जीवन एक ज्या प्रकारे आपण जीवन जगतो ह्या ठिकाणी एका घरामध्ये बंद राहून, लॉकडाऊनमध्ये होतो, आपण बंदी होतो, त्याच प्रकारे हे लोक देखील बंदीवासाचं जीवन जगत होते. आणि त्या ठिकाणी जो यशाया संदेश आहे, त्यांच्या जो देवपिता आहे तो यशायाच्या द्वारे एक आशेचं वचन देत आहे. आणि माझा विश्वास आहे आज आपल्याला देखील परमेश्वर आहे जो आज एक आशेचं वचन देणार आहे. ज्यावेळेस आम्ही 2020 संपून 2021 मध्ये जाऊ, आपण एक आशेचं वचन घेऊन जाणार आहे. जर बघितलं आपण फायनली वी आर हेअर टू एंड 2020. टुडे इज द लास्ट संडे, आज मी आधी ज्या प्रकारे सांगितलं. आणि बघितलं आपण सर्व जग बघितलं, सर्व जगामध्ये मंदी चालू आहे. पैसे नाही आहे कोणाकडं, गव्हर्नमेंटकडे पैसे नाही, देशाकडे पैसे नाही, जगाकडे पैसे नाही आहे. अनेक जणांनी त्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्यात, नोकऱ्या नाही आहे, घरामध्ये एक वेळेस जेवण भेटत नाही, अनेक जणांना उपाशी आहेत. त्यानंतर बघितलं अनेक जणांना अर्धी सॅलरी मिळत आहे, त्यांना त्या अर्ध्या सॅलरीमध्ये घर चालवण्यासाठी खूप म्हणजे खूप समस्या येतात. लेकरांच्या फीज भरायच्या आहेत, घराचं सामान भरायचं आहे, अनेक गोष्टी करायच्या आहे, पण त्या अर्ध्या सॅलरीत होत नाहीये. लोक त्रासले गेले आहेत. त्याच्यानंतर सर्व गोष्टीचे प्राइस वाढले आहे, डबल झाले आहेत. जसं पेट्रोल सांगा किंवा धान्याचा भाव वाढला आहे. बाजारात जर आपण बघितलं जे व्हेजिटेबल आहे, भाजीपाला आहे, त्याचे भाव वाढले आहेत. ते स्वस्त मिळायचे ते आज महाग मिळत आहे आणि आपल्याला अर्धी सॅलरी मिळत आहे. आपण कशा प्रकारे ह्यातून सर्वातून कसं जात आहोत आपल्या स्वतःला माहीत आहे, आपण कशा परिस्थितीतून जात आहोत. त्याच्यानंतर विशेषतः करोना हिट द वर्ल्ड. हर व्यक्तीला, एका कम्युनिटीला नाही, परंतु एका राज्याला नाही, परंतु एका देशाला नाही, परंतु सर्व देशाला करोनाने व्यापला आहे. त्या आजाराने सर्वांना व्यापला आहे, सर्वांना त्रासला आहे त्या आजारांनी. परंतु मी परमेश्वराचे खरोखरच धन्यवाद देतो या समयासाठी
की त्यांनी आम्हाला हे समय आमच्या जीवनामध्ये जोडला आणि या शेवटच्या रविवारी वर्ष 2021-20च्या वर्षी आम्हाला त्यांनी आणलं आहे. आणि आम्ही खूप 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 अडचणीत गेलो आहोत ह्या 2020मध्ये, परंतु आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया की तो आम्हाला सुखरूप रीतीने 2021मध्ये नेणार आहे आणि तो नेत आहे. त्याच प्रकारे आपण बघितलं येशया याचा 7वा अध्याय 61 आणि 7वं वचन जर आपण बघितलं, त्या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वर तुम्हाला डबल रीतीने आशीर्वाद देईल. येणाऱ्या दिवसामध्ये अधिक रीतीने तुम्हाला तो आशीर्वाद देईल आणि माझा विश्वास आहे की तो सर्वांना तुम्हाला आशीर्वादित करल. आणि त्याच प्रकारे आपण जे माझा शीर्षक आहे ह्या वचनाचा मी 2ऱ्या अध्यायावर घेतलेला आहे, द प्रोक्लेम द इयर ऑफ द लॉर्ड्स फेवर. परमेश्वराचं जी आशाचं वचन आहे 2021 साठी, तो आशेचं वचन देत आहे. तो आम्हाला एक अभिवचन देतोय ह्या 1 ते 7 वचनामध्ये, आयझया ह्याच्या 1 ते 7 वचनामध्ये. जर आपण बघितलं येशया संदेश रिस्टोरेशन पुनःस्थान, येशया केम विथ द मेसेज ऑफ रिस्टोरेशन. ह्या ठिकाणी जो येशया संदेश आहे तो पुनःस्थानाचं जो नवीन क्रिएशन, जो नवीन जसं आपण म्हणतो न्यू क्रिएशन, त्या न्यू क्रिएशन बद्दल तो ह्या ठिकाणी बोलत आहे. तो इस्रायली लोकांना आणि जेरुसलेम लोकांना जे बंदिवासामध्ये होते, ते त्रासलेले होते, त्या लोकांना तो एक नवीन उत्पत्तीचं किंवा एक नवीन रिस्टोरेशनचं वचन देत आहे. आणि आज तोच येशया आपल्या सर्वांशी बोलणार आहे. तो पण आपल्याला एक नवीन क्रिएशनचं, एक नवीन रिस्टोरेशनचं वचन देणार आहे 2021 साठी. आपण जर बघूया व्हॉट इज न्यू बिगनिंग, नवीन सुरुवात, नवीन उत्पत्ती काय आहे. जर नवीन उत्पत्ती आपण जर बघितलं, नवीन उत्पत्ती इज द न्यू क्रिएशन. जी न्यू बिगनिंग इज द न्यू क्रिएशन. जी नवीन सुरुवात आहे ते नवीन उत्पत्ती आहे. ज्यावेळेस आपण नवीन सुरुवात करतो, आमचं जे मागचं आहे तो सर्व संपून आम्ही एक नवीन सुरुवात करतो. त्याच प्रकारे जसं 2021 आहे, आपण आज संपून ज्यावेळेस आपण 2021 मध्ये प्रवेश करणार आहोत, तर एक नवीन सुरुवातीसोबत करूया. आमच्या सर्व समस्या, आमचे सर्व जे प्रॉब्लेम्स आहे, आमचे सर्व जे परेशानी आहे, जे आमचे सर्व जे देशामध्ये आणि या जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, त्या सर्व सोडून आपण एक नवीन सुरुवात करूया. कारण की आमचा परमेश्वर देणार आहे आणि तो सोडवणार परमेश्वर आहे. कारण की त्यांनी इस्रायली लोकांना सोडवलं होतं, त्यांनी जेरुसलेमच्या लोकांना त्या बंदिवासातून सोडवलं होतं. तर माझा विश्वास आहे की तो आज आपल्याला, ज्यावेळेस आम्ही चर्चच्या बाहेर जाऊ, ज्यावेळेस आम्ही सर्व्हिस बंद करू, ज्यावेळेस आम्ही नवीन वर्षात प्रवेश करू, तो आम्हाला सर्वांना या व्हायरसपासून आणि आमच्या सर्व परिस्थितीतून तो आम्हाला सोडवणार आहे. त्याच प्रकारे आपण बघू शकतो की हाऊ न्यू क्रिएशन हॅपन, नवीन उत्पत्ती कशा प्रकारे बनती, कशाप्रमाणे होती. जर क्रिएशन वर्क्स ऑफ द होली स्पिरिट, नवीन उत्पत्ती पवित्र आत्म्याने बनते. तर आम्हाला पवित्र आत्मा असणं खूप गरजेचं आहे. आणि आमच्याकडं ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याने चालतो, त्यावेळेस आमची रोज आमची नवीन उत्पत्ती होते, एक नवीन क्रिएशन आमच्यामध्ये होतं. त्याच प्रकारे आज आम्ही परमेश्वराला मागूया की परमेश्वरा, हो, ह्या 2020 मध्ये आम्ही खूप काही चुकलो आहोत, तुझ्यापासून दूर गेलो आहोत, परंतु आम्हाला तू एक नवीन अभिषेकताने भर आणि आम्हाला एक नवीन उत्पत्ती बनव. आम्हाला एक नवीन होण्यासाठी तुझ्यामध्ये आम्हाला तू शक्ती सामर्थ्य दे. आणि त्याच प्रकारे जर आपण बघितलं उत्पत्ती ह्याचा 1ला अध्याय, त्या ठिकाणी ज्यावेळेस परमेश्वर जग निर्माण करत होता, तर त्या ठिकाणी बघितलं जी पृथ्वी होती तिला शेप नव्हता, शेपलेस होती, ती आकार नव्हता. परंतु परमेश्वराने आज्ञा दिली की पृथ्वी बन आणि जल वेगळं हो. आणि त्या ठिकाणी म्हणतं की परमेश्वराच्या आत्म्याद्वारे ते सर्व घडलं. त्याच प्रकारे परमेश्वराचा आत्मा आमच्यामध्ये, जर आमच्यामध्ये नवीन उत्पत्ती आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये पाहिजे असेल, तर आम्हाला परमेश्वराचा आत्मा आमच्यामध्ये आणि ते आम्हाला चालवण्यासाठी आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. तर माझ्या प्रियांनो, आज आपण परमेश्वराला मागूया की आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर, आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची सहायता कर की आमच्यामध्ये नवीन उत्पत्ती होईल. आणि जर आपण ज्यावेळेस 2021 मध्ये प्रवेश करू, त्यावेळेस पूर्ण आत्मेने भरून एक नवी करार आपल्यामध्ये घेऊन, एक नवीन जीवन घेऊन आपण प्रवेश करूया.
त्यावेळेस आम्ही नवीन करार आणि नवीकरण आमच्यामध्ये करून आम्ही ज्यावेळेस प्रवेश करूया त्यावेळेस आमच्या जे जगामध्ये गोष्टी चालू आहेत ते आमचं काही करू शकणार नाही, कारण की आमच्या परमेश्वराने आम्हाला वचन दिले. कारण की ज्यावेळेस त्याचा आत्मा आमच्यामध्ये राहील आम्हाला कोणत्याही गोष्टीला आम्हाला तोंडी जायची गरज नाही आहे. आणि त्याच प्रकारे ह्या ठिकाणी जो माझा पहिला मुद्दा आहे तो ह्या प्रकारे आहे. जर आपण पहिलं वचन बघितलं तर पहिल्या वचनामध्ये सांगितलं आलं आहे की जो एशिया संदेष्टा ह्या ठिकाणी सांगत आहे, परमेश्वर ह्या ठिकाणी आयजाला बोलत आहे, तो आशेचं वचन देत आहे. तर त्या पहिल्या आशेचं वचन जे देतोय परमेश्वर ते ह्या प्रकारे किंगडम ऑफ गॉड विल ग्रो, परमेश्वराचं राज्य वाढणार आहे. जर आपण बघितलं 8-9 महिन्यापासून चर्चेस सर्व बंद होते, आम्ही परमेश्वराच्या मंदिरात येऊ शकलो नाही, परंतु परमेश्वर या ठिकाणी आशेचं वचन देतोय की परमेश्वराचं राज्य येणाऱ्या दिवसामध्ये वाढणार आहे. ज्या प्रकारे आम्ही सर्व दूर गेलो होतो परमेश्वरापासून, आम्ही भेटत होतो पण आम्ही परमेश्वराच्या मंदिरात येऊ शकलो नाही, पण ज्या प्रकारे आम्ही मागं गेलो होतो त्याच्या दुप्पट तिप्पट रीतीने आम्ही परमेश्वराच्या राज्यात पुन्हा एकदा वाढणार आहोत. आमची मंडळी वाढणार आहेत, आमचे परमेश्वराचं वचन कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये 2021 परमेश्वराचं वर्ष राहणार आहे, कारण की सर्व परमेश्वराचे वर्ष परमेश्वराने निर्माण केलेले त्याची सर्व निर्मिती आहे, वर्ष देखील त्याचे. परंतु परमेश्वर या ठिकाणी वचन देतो ज्या प्रकारे तुम्ही मागे गेले होते त्याच्या दुपटीने मी तुम्हाला पुढे समोर घेऊन जाणार आहे आणि माझं राज्य तुमच्याद्वारे मी वाढवणार आहे. या ठिकाणी एशिया संदेशता त्या इस्रायली लोकांना आणि जेरुसलेमच्या लोकांना तो सांगत आहे की तुम्हाला परमेश्वराच्या राज्यासाठी काम करायचं आहे. तर माझ्या प्रियांनो, आपणा सर्वांना त्याच्या आत्म्याने भरून नवीन निर्मिती होऊन त्याच्या राज्यासाठी आम्हाला सर्वांना काम करायचं आहे, कारण की आम्ही खूप मागं गेला आहोत. आता आमचं वेळ आली आहे की आम्हाला उठून सर्वांना उभा राहून आम्हाला समोर जायचं. ज्या प्रकारे एशिया संदेशता बोलतो या ठिकाणी, त्याच प्रकारे आज परमेश्वर देखील आम्हाला बोलतोय की आम्हाला समोर जायचं आहे, आम्हाला थांबायचं नाहीये. तर माझ्या प्रियांनो, आपणा सर्वांना तयार व्हायचं आहे त्याच्या राज्यासाठी. 2021 साठी एक नवीन विजन, एक नवीन आम्हाला विजन घेऊन चालायचं आहे समोर. त्याच्या राज्यासाठी आम्हाला काम करायचं आहे, कारण की परमेश्वर या ठिकाणी वचन देत आहे की माझं राज्य तुमच्याद्वारे वाढणार आहे. जसं इस्रायली लोकांना सांगितलं त्याच प्रकारे आज देखील परमेश्वर तुम्हाला सांगतोय की तुमच्याद्वारे माझं राज्य वाढायचं आहे, माझ्याद्वारे त्याचं राज्य वाढवायचं आहे आपल्याला. तर आपल्या खांद्यावर एक नवीन जबाबदारी आली आहे 2021 मध्ये. त्याच्या राज्यासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि त्याचं राज्य आम्हाला वाढवायचं आहे. तर माझ्या प्रियांनो, आपल्या सर्वांना तयार व्हायचं आहे आणि त्यांनी वचन दिले आणि तो आपल्या सर्वांना तयार करणार आहे. त्याच्या आत्म्याने आम्हा सर्वांना तो भरणार आहे, एक नवीन अभिषेकताने तो आम्हाला भरणार आहेत. आणि त्याच प्रकारे माझ्या प्रियांनो, सर्व तयार राहा. आणि जर दुसरा आहे ह्या अध्यायामध्ये जर दुसरं वचन बघितलं 61 पहिल्या वचनामध्ये, त्या ठिकाणी तो ह्या प्रकारे म्हणतो, जो दुसरं अभिवचन आहे, दुसरं प्रॉमिस आहे तो ह्या प्रकारे देत आहे, तो बांधलेले तुटलेले हृदय बांधणार आहे. हिज बाइंड ब्रोकन हार्ट, तो तुटलेले जे हृदय आहे, जे बांधलेले तो बांधणारा आहे. कारण की ज्यावेळेस आपण बघतो इस्रायली लोकांचे हृदय तुटले होते, ते आशाहीन झाले होते, त्यांच्याजवळ काही आशा नव्हती, ते त्रासामध्ये होते. परंतु या ठिकाणी परमेश्वर त्यांना वचन देतोय की तो तुमचे हृदय, तुटलेले हृदय तो बांधणार आहे. आणि जर आजची परिस्थिती बघितली तर आम्ही सर्व तुटलेलो आहोत, आमचे हृदय सर्व तुटलेले, आम्ही आशाहीन झालो आहोत. आज माहीत नाही आज आम्ही राहू, उद्या राहू का नाही आम्हाला माहीत नाही. आज आम्ही मार्केटमध्ये गेलो, जर आम्हाला तो व्हायरस इफेक्टेड झाला, आमच्यामुळे आमच्या घरच्यांना इफेक्ट होईल आणि आम्ही कसं जगू आम्हाला माहीत नाही. वी आर फॉलोइंग प्रिकॉशन, वी आर युझिंग मास्क, सॅनिटायझर लावतो, आम्ही स्वतःला सॅनिटायझर करतो, स्वतः ज्यावेळेस घरी येतो आम्ही मार्केटमधून आंघोळ करतो. आम्ही परेशान झालो आहोत सर्व गोष्टीपासून, आम्ही तुटलो आहोत. आमचं हृदय म्हणजे लिटरली वी आर क्राईंग, आम्ही रडत आहोत, आमच्या फॅमिलीसाठी आम्ही रडत आहोत. परंतु परमेश्वर वचन देतो, तो आपले तुटलेले हृदय तो ह्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये तो बांधणार आहे. किती जण विश्वास करता? आणि माझा विश्वास आहे तो आपल्या सर्वांचे हृदय येणाऱ्या वर्षामध्ये बांधणार आहे.
नो अचिव्हमेंट हॅज रिमेनिंग ऑन अस, नथिंग इज देअर. आम्ही सर्व हार मानली आहे. जगामध्ये जर बघितलं, अनेक जणांनी पाय टेकलाय, गुडघे टेकलाय की आता नाही होऊ शकत आमच्याकडून. त्याच्यानंतर परिवारामध्ये शांती नाही आहे, बिकॉज नो मनी, नो सॅलरी, नो जॉब. शांती नाही आहे परिवारामध्ये. आम्ही सर्व परेशान झालो आहोत. आधी त्या प्रकारे सांगितलं, नो जॉब, नो फायनान्स. आणि आम्ही ह्या दिवसांमध्ये आमच्या प्रियजनांना गमावलं आहे, जे आमच्या एकदम जवळचे होते आम्ही त्यांना गमावलं आहे. तुटलो आहोत आम्ही त्यांना. ज्यावेळेस गमावलं आम्ही सर्व तुटून गेलो आहोत. आणि वी फील वी आर फेलियर. ह्या दिवसांमध्ये आम्ही स्वतःला हारल्याला समजतोय. वी लॉस एव्हरीथिंग, वी आर फेलियर, वी आर थिंकिंग आवर सेल्फ. बट माय डिअर फ्रेंड्स, माझ्या प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला वचन देत आहे. ही इज गोना बाइंड युअर हार्ट. तुमचे तुटलेले हृदय तो बांधणार आहे त्याच्या आशीर्वादाने. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करणार आहात 2021 मध्ये, जो 2020 संपून, ज्यावेळेस तुम्ही एक आनंदाने आणि तुमचे हृदय बांधलेले असणार आणि तुम्ही एक उत्साहाने 2021 मध्ये तुम्हाला परमेश्वर नेणार आहेत, त्यासाठी तुम्हाला त्याच्या आत्म्यामध्ये भरणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आज्ञामध्ये चालणं खूप गरजेचं आहे. मे बी दिस इज द रिमाइंडर फॉर ईच अँड एव्हरी वन दॅट जीसस क्राइस्ट गोना कम अगेन. तो येणार आहे आम्हा सर्वांना घेण्यासाठी. तर त्यांनी एक रिमाइंडर दिला आहे आपल्याला की आपल्याला तयारी करायची आहे. कारण की आज परिस्थिती बघितली तर विकट आहे आणि आम्हाला तयार व्हायचं आहे त्याच्या आगमनासाठी. माहीत नाही तो कधी येईल आणि आम्हाला कधी घेऊन जाईल. त्याच्यासाठी आम्हाला तयारी करणं खूप गरजेचं आहे. तर माझा तिसरा मुद्दा आहे चेंज. ही इज गोना चेंज ईच अँड एव्हरी वन सिच्युएशन. हर एकाची परिस्थिती तो बदलणार आहे. जर तिसरं वचन आपण बघितलं, तिसऱ्या वचनामध्ये तो सांगत आहे, तो ब्युटी ऑफ ॲशेस, जी राख आहे, राखीची सुंदरता सांगत आहे. तो जर आपण जुन्या करारात किंवा बायबलच्या वेळेस जर बायबलच्या समयामध्ये आपण बघितलं, जे लोक त्रासलेले होते ते परेशान असायचे, ते राखेमध्ये जाऊन लोळायचे आणि स्वतःला राख लावून घ्यायचे. परंतु ह्या ठिकाणी परमेश्वर सांगतोय तुम्हाला तसं काय करायची गरज नाही. कारण की परमेश्वराचा आत्मा तुम्हाला तुमच्यामध्ये उतरून तो पाठवणार आहे तुमची सहायता करण्यासाठी. आणि त्याच्या आत्म्याद्वारे तुम्ही सर्व सुंदर दिसणार आहात. ब्युटी ऑफ ॲसेस. तुम्ही सर्व सुंदर दिसणार आहात आणि तुमच्यामध्ये बदल होणार आहे. तर माझ्या प्रियांनो, तयार राहा. कारण की परमेश्वर तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आम्हा सर्वांमध्ये, आमच्या मंडळीमध्ये, या जगामध्ये तो बदलणार आहे. सगळ्या जगाला तो बदलणार आहे. तो सर्वांना या परिस्थितीतून काढणार आहे. कारण की हे जग त्याचं निर्माण केलं आहे त्यांनी. आम्हा सर्वांना त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवलंय त्यांनी 6 दिवस, ही वर्क 6 days टू क्रिएट दिस वर्ल्ड. 6 दिवस त्यांनी मेहनत केली आहे जग निर्माण करण्यासाठी. कारण की त्यांनी आपल्यावर तो प्रेम करतो. त्यासाठी आम्हाला चांगली गोष्ट मिळावं, चांगली सुविधा मिळावं म्हणून त्यांनी हे जग निर्माण केलं. आणि आम्हाला या जगामध्ये तो सर्व गोष्टी पुरवतोय. तर तो असंच सोडणार नाही जग. तो परमेश्वर जे ह्या जगाला बदलणार आहे पुन्हा एकदा. ज्या प्रकारे आपण आधी जीवन जगत होतो त्याहून अधिक चांगलं आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये जीवन जगणार आहोत. आणि तो आम्हा सर्वांना आनंदाने भरणार आहे. जसं तिसऱ्या वचनामध्ये सांगतंय की तो आम्हा सर्वांना आनंदाने भरणार आहे. तर माझ्या प्रियांनो, ते आनंद घेण्यासाठी तयार राहा. आपण या तिसऱ्या वचनामध्ये जॉय आणि गारमेंट ऑफ प्रेस, जे वस्त्र आहे, आम्हाला तो एक असे वस्त्र देणार आहे. त्या वस्त्राद्वारे आम्हाला लोक ओळखतील आणि आमचं संरक्षण होईल त्या वस्त्राद्वारे. तो वस्त्र आहे पवित्र आत्मा. वी लुक गुड वेन वी वेअर टाय, सूट अँड ऑल. सर्व ख्रिसमसला तयार होऊन येतात, चांगलं दिसतात, चर्चला येतात.
व्यवस्थित कपडे घालून येतात टू लुक गुड, राईट, जगासाठी सुंदर दिसण्यासाठी. परंतु परमेश्वराचा आत्मा आम्हाला तयार करणार आहेत, अनेक लोकांसमोर एक साक्ष म्हणून उभा ठेवणार आहे. आणि जसं परमेश्वराने एशियाच्या इस्रायली लोकांना सांगितलंय पहिल्या वचनामध्ये की परमेश्वराचं राज्य वाढणार आहे, तर आम्हाला सुंदर करून परमेश्वराच्या राज्यासाठी तो आमचा उपयोग करून घेणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. आणि शेवटचा जो माझा मुद्दा आहे, डबल ब्लेसिंग्स, 7व्या वचनामध्ये तो देत आहे की ही इज गोना ब्लेस अस डबल, म्हणजे डबल ब्लेसिंग्स तो आम्हाला देणार आहे. तो आम्हाला डबल ब्लेसिंग्स तो आम्हाला देणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये. तो आम्हाला दुपटीने देणार आहे. आणि त्यांनी इस्रायली लोकांना दिलं, त्यांनी त्याचं वचन पूर्ण केलं. आज पण तो आपल्यासोबत त्याचं जे वचन आहे तो पूर्ण करणार आहे आपल्या जीवनामध्ये. आणि जशा प्रकारे त्यांनी इस्रायली लोकांना सोडवलं त्यांनी, त्याच प्रकारे आज सोडून तो आपल्याला डबल आशीर्वाद देणार आहे. त्याच्या असे आशीर्वाद कधी आपण ते विचार पण नसेल केले, परंतु आपल्याला तसं जीवन जगणं खूप गरजेचं आहे. आपण ह्या परिस्थितीतून ज्यावेळेस बघितलं, आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. ह्या 8-9 महिन्यामध्ये ज्या मार्चपासून बघितलं, माझ्या लक्षात आहे मार्च 15च्या अगोदरचा ते रविवार आहे, त्यावेळेस आपण एकत्र आलो होतो आणि एकत्र भेटलो होतो. त्यापासून आपण आज पण एकत्र येऊ शकत नाही, आपण ऑनलाईन भेटतो एक दुसऱ्याशी. तर ह्या परिस्थितीतून आपण शिकू शकतो की आपलं जीवन आपण जसं परमेश्वराने सांगितलं तसं जगत आहोत का नाही जगत आहे, तर ह्या परिस्थितीतून शिकायला खूप गरजेचं आहे. त्याने आम्हाला नवीन एक चान्स दिला आहे, आम्हाला नवीन एक संधी दिली आहे त्याच्यामध्ये जगण्यासाठी, त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी. ज्यांनी आम्हाला परमेश्वराने जशा प्रकारे आम्हाला जगायला सांगितलं त्या प्रकारे जगण्यासाठी एक नवीन संधी दिली आहे. जर जगामध्ये बघितलं, अनेक लोक हे जग सोडून निघून गेले आहेत ह्या 8 महिन्यामध्ये. आपण कधी विचार पण नसेल केला की एवढे लोक निघून जातील आम्हाला सोडून. माझ्या प्रियांनो, ही आम्हा सर्वांना संधी आहे. पश्चाताप करून आम्हाला ह्या वर्षी ज्यावेळेस आम्ही 2021 मध्ये जाऊ, त्यावेळेस परमेश्वराच्या आशीर्वादांमध्ये भरून पश्चातापाचं मन घेऊन 2021 मध्ये प्रवेश करू. ह्या ठिकाणी आयजा जे आशेचं वचन देत आहे त्यांना सांगतोय तुम्ही कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे. एक रिस्टोरेशन तो सांगत आहे. रिस्टोरेशन करा म्हणून, नवीन पुनरुत्थान, नवीन न्यू क्रिएशन करा म्हणून सांगत आहे आयझया. ह्या ठिकाणी परमेश्वर आयझयाला सांगतोय की तू रिस्टोरेशन कर, एक नवीन बांधणी कर म्हणून त्या लोकांची. आज आम्हाला देखील नवीन बांधणी करणं खूप गरजेचं आहे. तर माझ्या प्रियांनो, आपण सर्व तयार होऊया नवीन बांधणी करण्यासाठी आपल्या जीवनाची. अशी बांधणी जी आमच्या परमेश्वरामध्ये आम्ही जीवन आमचं बांधूया आणि सांगूया त्या शैतानाला, तू किती पण प्रयत्न कर आम्हाला पाडायचं, तू किती पण संकट आण आमच्या जीवनामध्ये, तू काही करू शकणार नाही. कारण की माझं जीवन परमेश्वरामध्ये बांधलेलं आहे. मी त्या परमेश्वरामध्ये बांधला गेलो आहे. तो मला नाही सोडणार आणि तुम्हाला त्याच्यापासून नाही सोडू शकणार. तर माझ्या प्रियांनो, या आपण आपलं जीवन परमेश्वरामध्ये बांधूया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करतो परमेश्वरा या सुंदरशा वचनासाठी. तू आम्हाला दिलंस पिता परमेश्वरा. तू आमच्याशी बोलणं केलंस प्रभूजी, आणि तू आम्हाला 2020 सोडून 2021 मध्ये कशा प्रकारे प्रवेश करायचा आहे आणि तू आम्हाला कशा तुझ्या आशीर्वादांमध्ये भरणार आहेस ते आम्हाला तू सांगितलंस. खरोखरच धन्यवाद देतो परमेश्वरा. माझा विश्वास आहे की तू तुझ्या लोकांशी बोलणं केलं आहे पिता परमेश्वरा. ज्या प्रकारे तू इस्रायली लोकांना तू आशा दिली होती पिता परमेश्वरा आयझयाद्वारे प्रभूजी, आज तू देखील तू सर्व लोकांना तुझ्या आशेचं वचन दिलं आहे आणि त्यांना तू आशेने भरलं आहे पिता परमेश्वरा. हो माझ्या राजा परमेश्वरा, ही समय तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आई. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद. आजच्या या आशामय देवाचं जे वचन आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि प्रभू आपल्याला विपुलतेने आशीर्वादित करणार आहे. आपण यावेळेला सूचना ऐकूया थोडक्यामध्ये, त्यानंतर आपण दानार्पणाचं गीत गाणार आहोत. आणि दानार्पणाचं गीत आहे
गीत क्रमांक 508 आणि पुढची भक्ती होणार आहे. त्यामुळे आपण मला वाटतं की पहिलं आणि शेवटचं कडवं गाणं गाणार आहोत. परमेश्वराची स्तुती असतो. साल 2020च्या शेवटच्या म्हणजे 52व्या रविवारी परमेश्वराच्या सानिध्यात त्याच्या समक्षतेत लीन व नम्रतेने संडे ऑनलाईन भक्तीमध्ये समरस झालेल्या प्रत्येक लहान थोर सभासदांचे, त्याचप्रमाणे आप्त मित्रगण शुभचिंतक अशा माझ्या बंधू भगिनींचे प्रभूच्या थोर आणि गौरी नावात मी स्वागत करतो. प्रभू परमेश्वर आपणास त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने ओतप्रोत भरो. नाताळ सप्ताहातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. काल दिनांक 26/12/2020चा संडे स्कूलचा कार्यक्रम फारच छान झाला. तांत्रिक अडचणीमुळे थोडा उशिरा सुरू झाला, परंतु अगदी सुनियोजित रीतीने पार पाडला गेला. मंडळीच्या बहुसंख्य सभासदांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन लेकरांच्या कलेस वाव दिला. याबद्दल सर्व सभासदांचे मनापासून मी आभार मानतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक, त्याचप्रमाणे टेक्निकल टीमचे देखील मी विशेष आभार मानतो. आज दिनांक 27/12/2020ची रविवारची ऑनलाईन भक्ती ठरलेल्या वेळेनुसार आपण घेत आहोत व ही भक्ती देखील आज लाईव्ह प्रक्षेपित करीत आहोत. दिनांक 28/12/2020 रोजी महिला मंडळाचा कार्यक्रम ऑनलाईन होईल. या कार्यक्रमाची वेळ आहे संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत. या कार्यक्रमात प्रहसन अर्थात स्किट, विशेष गीते व वैयक्तिक कलागुण कौशल्य सादर करण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत मिसेस संगीता देठे, त्याचप्रमाणे महिला मंडळ सदस्य. दिनांक 29/12/2020 रोजी MYF तर्फे जिंगल अँड मिंगल ऑनलाईन टॅलेंट शो करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची वेळ आहे संध्याकाळी 7 वाजेपासून पुढे. या कार्यक्रमात आपण फॅन्सी ड्रेस, डान्स, सोलो सिंगिंग किंवा वैयक्तिक कलागुणांचा व्हिडिओ पाठवून सहभागी होऊ शकता. या कार्यक्रमाची विभागणी 3 वयोगटात केलेली आहे आणि ते वयोगट आहेत 0 ते 7 वर्ष, दुसरा वयोगट आहे 8 ते 15 वर्ष आणि तिसरा वयोगट आहे 16 व 16च्या पुढील सर्वजण. या स्पर्धावजा कार्यक्रमासाठी 3 बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. त्यापैकी पहिलं बक्षीस आहे रोख रुपये 800, दुसरं बक्षीस आहे रोख रुपये 500 आणि तिसरं बक्षीस आहे रोख रुपये 200. स्पर्धा आली म्हणजे त्यासोबत नियम आणि अटी ह्या देखील आल्याच. खालील काही नियम आणि अटी आहेत, त्या मी आपणास वाचून दाखवतो. एका स्पर्धकाला फक्त एका कलेचेच प्रदर्शन करण्यात येईल. त्यासाठी वेळ फक्त 3 मिनिटांचाच असेल आणि या 3 मिनिटांमध्ये तुमची प्रस्तावना तसेच स्वतःचे नाव व आपले वय सांगणे समाविष्ट आहे. आपला व्हिडिओ MP4 किंवा फोटो फॉर्मॅटमध्ये मोबाईल नंबर 7738614694 या व्हॉट्सअप नंबरवर अथवा ईमेल ॲड्रेस myfmarathi.kalyan@gmail.com वर दिनांक 28 डिसेंबर 2020 पर्यंत पाठवावा. 29 डिसेंबर रोजी पाठविलेला व्हिडिओ स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. आयोजक आहेत MYFचे प्रेसिडेंट मिस्टर सॅम्युअल शिवपुरे, त्याचप्रमाणे MYFचे सर्व सदस्य. दिनांक 30/12/2020 रोजी मेथडिस्ट मेनतर्फे ऑनलाईन कार्यक्रम करण्यात येईल. वेळ आहे संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत मेथडिस्ट मेन अध्यक्ष मिस्टर आशिष सांदेकर, त्याचप्रमाणे मेथडिस्ट मेनचे सदस्य. दिनांक 31/12/2020 रोजी नववर्षपूर्व आराधना अर्थात वॉच नाईट सर्व्हिस पुनर्निर्धारित वेळेनुसार रात्री 8:30 ते 10
या वेळेत ऑनलाईन घेतली जाईल. या भक्तीचे देखील लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल. या आराधनेमध्ये प्रभुभोजन विधी, महिला मंडळातर्फे कॅन्डल लाईट सर्व्हिस या गोष्टींचा समावेश असेल. या भक्तीचे आयोजक आहेत मंडळीच्या पाळकबाई रेव्हरंड SP आळे, त्याचप्रमाणे सहाय्यक पाळकसाहेब पास्टर स्वप्नील निर्मळ व महिला मंडळ सदस्य. दिनांक 1/1/2021 रोजी नववर्ष विशेष आराधना ठरलेल्या वेळी सकाळी 9 ते 10:30 या वेळेत ऑनलाईन घेतली जाईल. या आराधनेचे देखील लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल. आयोजक आहेत मंडळीच्या पाळकबाई रेव्हरंड SP आहाळे व सहाय्यक पाळकसाहेब पास्टर स्वप्नील निर्मळ. अशा रीतीने नाताळ सप्ताहातील या कार्यक्रमास व विशेष भक्तीमध्ये आपण सर्वांनी बहुसंख्येने ऑनलाईन सहभागी व्हावे व घरी बसून आपल्या कुटुंबासमवेत कार्यक्रमाचा व भक्तीचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती. दुसरी एक विशेष सूचना अशी आहे, आपल्या चर्चसाठी नाईट वॉचमन या रिक्त पदासाठी योग्य व्यक्तीची नियुक्ती करणे आहे. त्यासाठी पुढील काही अटी कोऑर्डिनेशन कमिटीने ठेवलेल्या आहेत. तरी इच्छुक व गरजू व्यक्तींद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. अर्जदाराचे वय 40 ते 60 वर्ष दरम्यान असावे. अर्जदार ख्रिश्चन समाजापैकी असावा. मेथडिस्ट चर्च सभासदास प्राधान्य देण्यात येईल. त्याची कामाची वेळ असेल सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत. अर्जदारास नियुक्तीनंतर दरमहा 8,000 रुपये वेतन देण्यात येईल. कोऑर्डिनेशन कमिटीतर्फे वॉचमन किट पुरविण्यात येईल, ज्यामध्ये युनिफॉर्म, शूज, टोपी, काठी, शिट्टी वगैरेंचा समावेश असेल. नियुक्तीनंतर कोऑर्डिनेशन कमिटीतर्फे त्याला मोबाईल देखील देण्यात येईल. आनंदाची गोष्ट अशी आहे की 2021चं आपलं कॅलेंडर तयार आहे आणि दरवर्षी आपण कॅरल पार्टीद्वारे आपण ते वितरित करत असतो प्रत्येक घराला भेटी देत असताना. परंतु यावेळेस कॅरल पार्टीच्या घरोघरी भेटी न झाल्यामुळे हे कॅलेंडर वितरित केले गेले नाहीत. तरी मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील एरिया लीडर्स जे आहेत त्यांनी कृपया या कार्यात आम्हाला मदत करावी आणि आपापल्या एरियामधील कुटुंबांचे कॅलेंडर त्यांनी ऑफिसमध्ये घेऊन जावेत ही आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद. ह्यावेळेस दान अर्पण घेतला जाईल आणि पहिला आणि शेवटचं कडू आपण सर्व मिळून गाऊया.
आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करतो पिता परमेश्वरा, पुन्हा एकदा सुंदरशा समयासाठी प्रभूजी तू आमच्या जीवनामध्ये जोडलास, आम्हाला एकत्र येण्याची ऑनलाईनच्या माध्यमातून तू संधी दिलीस, तुझ्या नावाचा गौरव दिला आमच्याद्वारे. प्रभूजी खरोखरच धन्यवाद देतो. परमेश्वरा, तू आमच्या मंडळीला तू आज आशीर्वादित केला आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये देखील तू त्यांना सर्वांना आशीर्वादित देशील करशील पिता परमेश्वरा. प्रभूजी या विशेष रीतीने प्रभूजी प्रार्थना करतो या सर्व अर्पणांसाठी पिता परमेश्वरा. या सर्व अर्पण तुझ्या स्वाधीन करतो. हे सर्व अर्पण तुझ्या राज्यासाठी तू उपयोग करून घे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि ज्या हातांनी दिलं आहे पिता परमेश्वरा ते देत आहे प्रभूजी, त्या सर्वांना तू दुपटीने तुझ्या आशीर्वादाने भर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. परमेश्वरा, हे समय तुझ्या हाती देतो आणि येणारा नवीन वर्ष देखील तुझ्या हाती सोपतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू ऐक. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सर्वदा आमच्या सर्वांसोबत असू दे. आमेन.